तर चला मंडळी, आज आपण मैदा न वापरता फक्त गव्हाच्या पिठाच्या टम्म फुगणाऱ्या कुसकुशीत असणाऱ्या पुऱ्या बनवणार आहोत। तर आता सर्वात पहिल्यांदा मी इकडे गव्हाचं पीठ 1 वाटी घेतलं चाळून, त्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ, बारीक रवा 1 चमचा घातलं, कडकडीत तेल जे आहे 1 चमचा घातलं आणि त्यानंतर मग कोमट पाण्याने पीठ चांगलं मळून घेतलं आणि 20 मिनिटे रेस्ट करायला ठेवले आणि 20 मिनिटानंतर 2 गोळे करून चपातीसारखं लाटून घेतलं। पहिल्यांदा पोळपाटला तेल लावायचं आणि मोठी चपाती लाटून घ्यायची आणि टोकरी झाकणाने ना मस्त असे गोल गोल छाप काढायचे। हवं असल्यास तुम्ही माली करून सुद्धा गोल गोल लाटू शकता, पण लक्षात असू द्या जे आपण माली लाटतो ना ती एक साईडला जाड एक साईडला पातळ नसावी, नाहीतर पुरी फुगत नाही। आता त्यानंतर काय करायचं, कडकडीत तेल गरम करायचं आणि त्यानंतर एक एक पुरी घालायची आणि जेव्हा पुरी आपण घालतो तेव्हा गॅस फ्लेम मोठं करायचं आणि वरून जे आहे झाऱ्याने तेल अशा प्रकारे घालायचं पुरीवर, म्हणजे टम्म फुगते। आणि बघत आहात डार्क रंगावर मस्त पुऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत। आवडल्या की नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।